हे काय अभि? प्रियाची फ्रेम? अरे अभि, अरे दिस इज माय गिफ्ट यार. अरे मी माझे गिफ्ट ओपन केलं ना तर त्यात शमिकाचं स्केच होतं. थँक गॉड मी वेळेवर आले है ना अभिजीत. ते एक बरं आहे की तू तुझ्याबद्दल आणि शमिकाबद्दल मला सगळं सांगत असतोस म्हणून मी इथे पोहोचू शकले. एनिवेज हे घे तुझं गिफ्ट अँड गिव्ह बॅक माय गिफ्ट. बाय गाईज, एन्जॉय द डेट. शमिका, ऍक्च्युली तुझ्यासाठी हे गिफ्ट आहे शमिका. माझं जाऊ दे, पण प्रियाला जे हवं होतं ते तिला मिळालं ना. एक माझं स्केच आणि एक तिचं स्केच. व्हेरी गुड. म्हणजे यापुढे आता जे जे मला मिळणार आहे ते तिलाही मिळणार आहे, बरोबर ना? शमिका काय बोलतेस तू हे? हो बरोबर आहे. जे जे माझं आहे आता ते तिचंही असणार आहे. ज्यावर माझा हक्क आहे त्यावर आता ती हक्क सांगणार आहे. जे जे मला तुझ्याकडून मिळत गेले ना तसंच अगदी तिलाही मिळत राहणार आहे. तुझा वेळ, तुझा सपोर्ट, तुझे गिफ्ट, तुझा सहवास, हे सगळं तिला आजपर्यंत मिळत आलंय. आणि आता माझं प्रेमही शेअर करायला लागणार आहे ना मला. शमिका तुला वेळ लागलाय का? हे बघ, हे असलं काही नाहीये, असं काही नाही. मित्र मित्र म्हणून ती जवळ येते. तिचा कुठलाही प्रॉब्लेम असो तिला फक्त तूच लागतोस. बाकी दुसऱ्या कुणाचाही नंबर डायल करावा असं तिला वाटत सुद्धा नाही. आणि तरी मला वाटतं तसं काही नाहीये. आपलं शॉपिंग कॅन्सल करून ती तुझ्या बरोबर शॉपिंगला जाते. तुझी चॉईस सांगून तिच्या घाणेरड्या चॉईसेस मला ऍक्सेप्ट करायला लावते. आणि तरी मला असं वाटतं तसं काही नाहीये. तुझ्या घरात माझी एक जागा होती अभिजित. सगळ्यांचं किती प्रेम होतं माझ्यावर. पण माझ्या नकळतही ती जागा प्रियाने माझ्यापासून हिरावून घेतली. माझ्याशी खोटं बोलून घरच्यांशी जवळीक वाढवली आणि मला अलगद बाजूला केलंय तिने. आणि तरीही मला वाटतंय तसं काही नाहीये. मी मामाला शोधायला जाते हे मी सांगितलं होतं तिला. जे तिने तुला सांगितलं नाही त्याचा मला प्रचंड त्रास झाला. पण तरीही मला वाटतं तसं काही नाहीये. आपल्याबद्दलची प्रत्येक गोष्ट शेअर करतोस तू तिच्याशी. आणि आता तर काय, तुझ्या ऑफिसमध्ये काम करणार आहे ती. तुझे फोन आहे तीच रिसीव्ह करते. अजूनही तुला तसंच वाटतंय का की मला वाटतं तसं काही नाहीये? हो शमिका, या सगळ्या घटनांचे वेगळे अर्थ लावता येतात. या सगळ्या घटनांची दुसरी बाजू मी तुला दाखवून देऊ शकतो. हे बघ, हे सगळे तुझे गैरसमज आहेत. आणि एकदा गैरसमजाचा रंग पक्का झाला की तो उतरत नाही शमिका. हे जे काही तू करतेस ना त्याच्यामुळे आपलं नातं विरत चाललंय हे लक्षात ठेव. फाटलेलं कापड शिवता येतं, विरलेलं नाही. मी कितीही शिवलं ना अभि, तरी प्रिया जे काही करते ना त्याने फक्त चिंधड्या होतात आपल्या नात्याच्या. आणि तुला हेच दिसत नाही, हेच कळत नाही. हीच खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. एखाद्या माणसावर इतकाही विश्वास टाकू नकोस अभि की विश्वासघात झाल्यावर बाकीच्या सगळ्या माणसांवरचा विश्वास उडेल तुझा. विश्वास तुझा उडत चाललाय शमिका. काय वागतेस तू? आधी रिया, नंतर आशू आणि आता प्रिया. कुठली नवीन मुलगी माझ्याशी नीट वागायला लागली की तुझ्या मनात संशयाचं एक भूत संचारतं आणि माझा जीव घेतं. काय वागतेस तू? अशा सगळ्या मुली माझ्याच प्रेमात पडतात असं का वाटतं तुला शमिका? थकलोय मी. विश्वास तुझा उडत चाललाय माझ्यावरचा. विश्वास? हा घे तुझा विश्वास. आणि तुला
तुला माझा कंटाळा आला असं सांग. शमिका, इनफ. तुझा कंटाळा आलाय म्हणून हे सगळं डेकोरेशन केलं? हे सगळं प्रिपरेशन, हे गिफ्ट आणि गिफ्टचे अर्थ तेव्हा बदलतात अभि, जेव्हा आपलं गिफ्ट दुसऱ्याच्या हातात दिसतं. आणि माणसांवरचा विश्वास तेव्हा उडतो जेव्हा आपलं माणूस आपल्यापेक्षा दुसऱ्याच्या सहवासात जास्त असतं. आपल्या प्रेमाबद्दलची प्रत्येक गोष्ट शेअर करतोस तू तिच्याशी. इतकी जवळची आहे ती तुला. जर आपल्याला एकमेकाच्या प्रेमाचा अर्थच कळत नसेल ना, तर प्रेमाची प्रतीक गळ्यात बांधण्यात काहीच उपयोग नाहीये. हे तुझ्या आणि माझ्या प्रेमाचं प्रतीक वाटेल ना तर दे प्रियाला. शमिका, बस. हे बघ, मी हजारदा समजूनही तुला जर माझ्या प्रेमाचा अर्थ कळत नसेल ना, तर तुला वाटेल ते समज, वाटेल तसं वाग, वाटेल तिथे जा. जायला सांगतोस ना मला? थँक्स. तुझे, तुझ्या वागण्याचे, तुझ्या प्रेमाचे सगळ्याचे अर्थ बदलत चाललेत आता. तू काय बोलतोस मला कळत नाही आणि मी काय बोलते ते तुला कळत नाहीये. गुड बाय अभि. रेशमी काही हातात आले, पाहता पाहता सुटून गेले. कशाऊ मागते तुला सख्या रे, माझ्या या वेदना, माझी या प्रियाला प्रीत कळेना. तुझेही थोडे चुकले काही, मनात माझ्या काहीच नाही. जाऊ नको ना दूरता, जीव झाला सुना माझी या प्रियाला प्रीत कळेना. माझी या प्रियाला प्रीत कळेना. माझी या प्रियाला प्रीत कळेना. ग्रेट. मला वाटलंच नव्हतं असं काहीतरी घडेल. तू जसं सांगितलं तसंच केलं. बॉस, काय ग्रेट असतो. अँड लुक ॲट द रिझल्ट्स. शमिका आणि अभिजीत सेपरेट झालेत. ओह उस्ताद, मानना पडेगा आपको. क्या प्लान बनाया था. कसं आहे ना प्रिया, तू यांना आत्ता ओळखतेस, पण मी अभिजित आणि शमिकाची नस नस ओळखून आहे. मी करेक्ट त्यांची तुखरी नस पकडली आणि त्याच्यावर वार केल्याने सगळं संपेल याची खात्री होती मला. I strike right at the heart of their love. सॉलिड आहेस रे तू. नशेमध्ये त्या दिवशी पडला होतास ना, तेव्हा मीच तुला उचलून आणलं होतं घरी. मला वाटलं तू खूप मोठा लुझर आहेस, बट नो, तू विनर्स पेक्षा सॉलिड विचार करू शकतोस. तुला माहिती. नाव आय एम लुकिंग फॉरवर्ड फॉर आवर लास्ट अटॅक. अभिजित आणि शमिकाच्या अमर प्रेम कहाणीचा दी एंड. आजची रात्र त्यांच्या प्रेमाची शेवटची रात्र असेल. बेस्ट ऑफ लक पार्टनर. थँक्स. हॅलो,
Enjoy. सोनू माझी चल मी तुला एक सरप्राईज दाखवते. चल चल चल. चल. सॉरी. अरे इतकं कसं काय भिजलास तू? तू तर झोपला होतास ना? अख्खा झोपलोच होतो. ही प्रिया आली आणि तिच्या ड्रेसवरची हळद धुण्याच्या निमित्तानं मलाच भिजवलं सगळं. किती छान साडी आहे ही. माझ्या लग्नातली साडी आहे ती. माझ्या सुनेसाठी ठेवली आहे मी मुद्दाम. मामी ही मी नेसू? अभि तू ऑफिसला चाललाय ना? अरे मी गाडी आणली आहे. चल आपण एकत्रच जाऊ. गुड. शमिका तू जाशील? एकतर मला आज उशीरही झाला आणि आमचे रस्ते पण एकच आहेत ना. शमिका प्लीज डोंट डिस्टर्ब अस. ओके आम्ही जरा कामात आहोत. ट्राय टू अंडरस्टँड आणि आम्हाला जरा स्पेस दे. अरे अभि अरे दिस इज माय गिफ्ट यार. थँक गॉड मी वेळेवर आले. ते एक बरं आहे की तू तुझ्याबद्दल आणि शमिकाबद्दल मला सगळं सांगत असतो म्हणून मी इथे पोहोचू शकले. माझ्या सुंदर फियांसेसाठी. जायला सांगतोस ना मला? थँक्स. तुझे, तुझ्या वागण्याचे, तुझ्या प्रेमाचे सगळ्याचे अर्थ बदलत चाललेत आता. गुड बाय अभि. अभि शमिका कुठे? काय झालं? बोलशील का? काय झालं? नाही प्रिया ते काय नाही प्रिया. ठीक आहे मी जातो. अरे असं कसं जा? बोलणार आहेस का तू काही? काय झालं? कम ऑन अभि. तुमच्या जवळच्या फ्रेंड्सला काही शेअर करत नाही का? अभि बोल ना. तुझा जो काही प्रॉब्लेम असेल तो आपण सॉल्व्ह करू. प्रिया मला आता एकटं राहायची गरज आहे. मला प्लीज जाऊ दे. अरे असं कसं जाणार आहेस तू? बघ आमच्या दुखी माणसाला अजिबात एकटं सोडत नाही. अभिजीत सांगशील का काय झालं? शमिका आजकाल इतकी ओव्हर पॉझेसिव्ह आणि संशय घेणारी झाली आहे ना. तिला सारखं वाटतं की आपल्या दोघांमध्ये काहीतरी आहे. मला असं वाटतं मी खरंच तुमच्या मध्ये येते. मी एक काम करते. मी शमिकाला भेटून सॉरी बोलते. सगळं ठीक होईल. यू डोंट वरी.
आय विल से सॉरी टू. तू कशाला सॉरी म्हणशील प्रिया? शमिकाच्या डोक्यात एक विचित्र खूळ शिरलाय, संशयाचा. प्रिया, प्रेम आंधळ असलं ना की पावलो पावली ठेच लागते तुम्हाला. जोपर्यंत शमिकाच्या डोक्यातून हे खूळ जात नाही आणि आपल्यामध्ये काही नाही आहे, माझ्यासाठी तीच महत्वाची आहे, हे जोपर्यंत तिच्या लक्षात येत नाही तोपर्यंत तू काय मी सॉरी म्हणतं तरी काही फरक पडणार नाही. मी जातो. अरे अभि, चल तू माझ्यासोबत. आय ड्रॉप यू होम. चल ना घरी. प्रिया, मला घरी जायची इच्छा नाहीये. एवढ्या आनंदात निघालो होतो घरातून मी, आणि मी घरी येईपर्यंत आई जागीच असते. माझं हे असं तोंड बघून तिला लगेच लक्षात येईल काहीतरी बिनसलंय. मला घरी नाही जायचंय. ओके, तुला त्रास होईल असं काहीच करू नये. आपण एक काम करूया का? मी पण घरी जात नाही. माझं ते भाड्याचं घर आहे ना, आपण तिथेच हवं. तू तिथे कॉफी पी आणि रिलॅक्स हो, ठीक आहे? तू रिलॅक्स होशील, तुझा त्रास कमी होईल. आणि सकाळी सकाळी शमिकाला फोन कर. तू असं का करतोय? चल ना, लिसन टू मी. यू विल फील बेटर. चल. प्रिया, नको प्लीज. नो, आय एम नॉट लिसनिंग टू यू. आर कमिंग विथ मी. चल प्लीज अभि, कम कम सिट. शमी, कशी होती स्पेशल माणसाची स्पेशल डेट? सांग ना. आय एम व्हेरी एक्साइटेड. हे शमी, शमी, का रडतीयस? शमी, काय झालं शमी? सगळं संपलंय अश्वती. शमी, असं बोलू नकोस. काय झालं? काय संपलंय? अगं सांग ना, काहीतरी सांग. अश्वती, मी आणि अभि आता आम्ही परत कधीच एकत्र येणार नाही. अगं हे शक्य नाहीये. कोण तुम्हाला दूर करेल? प्रियाने संपवलं का आमचं नातं? आमच्यातलं प्रेम, आमचं नातं सगळं संपवलं तिने. इतकी गैरसमज आणि दुर्वा निर्माण केला ना तिने आमच्यात की आम्ही परत कधीच एकत्र येऊ शकणार नाही. जे संपतं ना शमी, ते प्रेम नसतं ग. तुमचं प्रेम संपणार नाही, आणि ते या भांडणामुळे. प्रश्न फक्त भांडणाचा नाही अश्वती. जे निखळ होतं ना, ते सगळं गढूळ होऊन गेलं आता. आणि तेही फक्त प्रियामुळे. प्रियाने तिच्यामध्ये असलेला सगळा कडवटपणा पसरवला आमच्या नात्यात. संपलंय, सगळं संपलंय आता. अभिजित, आज पहिल्यांदाच तू हे पिणार आहेस. पहिल्यांदाच आणि एकदाच. पण याचे परिणाम तुला वारंवार भोगावे लागतील. प्रत्येक पावलावर लाईफ तुला हे पहिल्याची शिक्षा देत राहील, आठवण करून देत राहील. प्रिया, नको. मी राहीन कुठेतरी आता. असं एवढ्या रात्री घरी तुझ्या. ठीक आहे रे अभिजित,
तू कसलाच विचार करू नकोस. ओके, रिलॅक्स हो माझ्या घरी. बघ, सकाळ सकाळी शमिका तुला गोड गोड आवाजात फोन करेल.